शाळा सॅनिटायझेशन करून त्या शिक्षकानं जपली सामाजिक बांधिलकी। आपल्या शाळेचे शैक्षणिक कार्य करत असताना आजपर्यंत अनेक शिक्षकांनी विविध प्रकारचा छंद जोपासला आहे। निस्वार्थी भूमिकेतून समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो आणि त्यातून उतरई होणार हे आपलं परम कर्तव्य आहे असं मानून एक वेगळा ठसा त्यांनी उमटवला आहे। दिवाळीनंतर सुरू होणाऱ्या शाळेसाठी मुलांच्या सुरक्षेचा एक भाग म्हणून हेरले तालुका हातकणंगले येथील एका शिक्षकानं 30हून अधिक शाळा स्वखर्चानं सॅनिटायझेशन करण्याचा छंद जोपासला आहे। ज्या शाळेमध्ये गरज आहे त्या शाळेमध्ये सॅनिटायझेशन करण्याचा त्यांचा संकल्प आहे। हेरले येथील श्री भोसले हे पुलाची शिरोली येथील प्राथमिक शाळेमध्ये अध्यापनाचं कार्य करतात। गेल्या 15 वर्षापूर्वीपासून त्यांनी अनेक प्रकारचे सामाजिक योगदान देऊन समाजासाठी एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे। गरीब मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी कंबर कसली असून अनेक शाळा दत्तक घेऊन मुलांना टॅब वाटले आहेत। शाळेचे शैक्षणिक साहित्य यांचे अध्यापनातील महत्त्व लक्षात घेऊन शैक्षणिक साहित्य त्यांनी अनेक शाळांना प्रदान केलं आहे। मॉडेल स्कूलसाठी असो एखाद्या विषयासाठी असो त्यांनी शिक्षकांच्या सहकार्यानं अनेक कार्यशाळा पूर्ण केल्या आहेत। ज्ञान रचनावादवर एखादं व्याख्यान असो किंवा विज्ञान प्रदर्शनातील राज्यस्तरीय पुरस्कार असो अशा अनेक उपक्रमामुळे त्यांच्या सामाजिक कार्याचं परिसरातून कौतुक होत आहे। ऑक्सिजन पार्क, हिरवी शाळा, लेखन साहित्य वाटप, साहित्य निर्मिती असे अनेक उपक्रम त्यांनी राबवले आहेत। गेल्या 2 महिन्यापासून त्यांनी कोल्हापूर, इचलकरंजी, बाहुबली, अकिवाड, तारदाळ यासह अनेक शाळा स्वखर्चानं सॅनिटायझेशन केल्या आहेत। यावेळी सन्मती विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश चौगुले व पर्यवेक्षक SS पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। अध्यापक JA अनुजे यांनी त्यांच्या कार्याची माहिती दिली। PPE किट घालून पाठीवर आनंदाने पंप घेऊन शाळा सॅनिटायझेशन करताना त्यांच्या चेहऱ्यावर खूप उत्साह जाणवतो। शाळेचा परिसर, स्वच्छतागृह, ऑफिस, मुख्याध्यापक कक्ष, क्रीडांगण, सांस्कृतिक सभागृह, जिना, बहुमजली शाळा यासह अनेक ठिकाणी ते अत्यंत आवडीने कार्य करतात। हे सामाजिक कार्य करण्यासाठी वेळोवेळी शिक्षक संघटना, शिक्षक, कोल्हापूर महानगरपालिकेचे प्रशासन यांचे त्यांना सहकार्य लाभले आहे अशी भावना त्यांनी KWD न्यूजशी बोलताना व्यक्त केली। विजय सूर्यवंशी, KWD न्यूज, नृसिंहवाडी।